नमस्कार बालमित्रांनो, आज आपण ट, ढ, ठ, छ आणि श या अक्षरांची ओळख करून घेणार आहोत. या ठिकाणी स्वाध्यायासाठी तुम्हाला दिलेला प्रश्न आहे पहा. गिरव, लिही आणि म्हण. तर तुम्हाला हे जे अक्षर गिरवण्यासाठी दिलेलं आहे ते आहे ट. कोणतं अक्षर आहे? ट. तर ट हे अक्षर तुम्हाला तुमच्या 2 रेघी वहीमध्ये पान भरून सुंदर हस्ताक्षरात लिहायचं आहे. पुढे पहा. चित्र बघ, नाव लिही आणि वाच. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अक्षर दिलेलं आहे ट आणि त्यापुढे तुम्हाला 3 चित्र दिलेली आहेत. तर चित्र पाहिल्या पाहिल्या तुम्हाला नाव लक्षात आलंच असेल. तर हे जे तिन्ही चित्र आहेत त्या चित्रामध्ये त्यांचं नाव लिहिताना ट हे अक्षर येणार आहे. तर पहा, पहिलं चित्र कशाचं आहे? टोपली. काय दिसत आहे आपल्याला? टोपली. टोपली या शब्दामध्ये ट हे अक्षर आलेलं आहे. पुढचं चित्र पहा. टेबल. टेबल. तर टेबल या शब्दामध्ये सुद्धा ट हे अक्षर आलेलं आहे. तिसरं चित्र पहा कशाचं आहे? टोपी. टोपी. टोपी या शब्दामध्ये सुद्धा ट हे अक्षर आलेलं आहे. तर बालमित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे? टोपली, टेबल आणि टोपी हे जे 3 शब्द आहेत ते तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहा. यापुढे पहा. टचे शब्द लिही आणि वाच. बालमित्रांनो, या ठिकाणी टचा एक शब्द आपल्याला दिलेला आहे पहा, टाळी. आणि त्यापुढे 3 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. माझ्या पाठीमागे तुम्ही हे शब्द मोठ्याने म्हणा. टाळी. टाळी. पुढचा शब्द आहे टाकी. टाकी. त्यापुढचा शब्द टणक. टणक. त्यानंतर तिसरा शब्द आहे टोकदार. टोकदार. बालमित्रांनो, हे तिन्ही शब्द तुमच्या वहीमध्ये 5-5 वेळेस लिहा आणि त्याशिवाय तुम्हाला येणारे ट पासून चालू होणारे आणखी काही शब्द तुमच्या वहीमध्ये लिहा. पुढे पाहूयात. गिरव, लिही आणि म्हण. तर बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला गिरवण्यासाठी दिलेलं अक्षर आहे ढ. ढ. तर ढ हे अक्षर तुम्हाला तुमच्या 2 रेघी वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहायचं आहे. पुढे पाहूयात. चित्र बघ, नाव सांग, नाव लिही आणि वाच. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला ढ हे अक्षर दिलेलं आहे आणि त्यापुढे 3 चित्र दिलेले आहेत. तर हे चित्र पाहून त्यांचे नाव ओळखा आणि त्याखाली त्यांचे नाव तुम्हाला लिहायचं आहे. तर आपण पाहूयात. पहिलं चित्र कशाचं आहे पहा बरं. काय दिसत आहे? ढग. काय दिसत आहे? ढग. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला ढाल दिसत आहे पहा. काय आहे? ढाल. आणि तिसरं चित्र हे ढोलकीचं आहे. तर बालमित्रांनो, ढग, ढाल आणि ढोलकी हे जे शब्द आहेत ते मोठ्याने म्हणा आणि तुमच्या वहीमध्ये हे शब्द 5-5 वेळेस लिहा. पुढे तुम्हाला ढचे शब्द लिही आणि वाच असा प्रश्न दिलेला आहे आणि एक शब्द दिलेला आहे पहा, पेढा. तर पेढा या शब्दामध्ये ढ हे अक्षर आलेलं आहे. तर यासारखेच आणखी काही शब्द तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत ज्या शब्दामध्ये ढ हे अक्षर येईल. तुम्ही ढ पासून चालू होणारे लिहा किंवा त्या शब्दामध्ये ढ हे अक्षर असणारे शब्द लिहा. या ठिकाणी आपण 3 शब्द लिहूयात. ढीग. ढीग. ढेकर. ढेकर. ढेकून. ढेकून. तर बालमित्रांनो, हे जे 3 शब्द आहेत ढीग, ढेकर आणि ढेकून हे शब्द 5-5 वेळेस लिहा. पुढे पहा. चित्र बघ आणि नाव सांग. तर बालमित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला अक्षर दिलेलं आहे ठ
आणि त्यापुढे एक चित्र दिलेले आहे पहा. ते चित्र पहा आणि त्या चित्राचे नाव सांगताना त्यामध्ये ठ हे अक्षर आले पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल चित्राचं नाव. तर हे चित्र ठशाचे आहे. ठसा, ठसा. ठसा हा शब्द तुम्ही 5 वेळेस लिहा. त्यापुढे तुम्हाला ठ हे अक्षर तुमच्या 2 रेघी वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहायचं आहे. पुढे तुम्हाला ठचे शब्द लिही आणि वाच असं दिलेलं आहे. तर या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे पहा, ठिणगी, ठिणगी. तर यासारखेच आणखी 3 शब्द ज्यामध्ये ठ हे अक्षर असणार आहे तुम्हाला लिहायचं आहे आणि मोठ्याने म्हणायचं आहे. आपण शब्द पाहूयात. मठ, मठ. बैठक, बैठक. ठेकेदार, ठेकेदार. तर बालमित्रांनो, हे तिन्ही शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये 5 वेळेस लिहा. पुढे पहा, चित्र बघ आणि नाव सांग. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी चित्राच्या आधी तुम्हाला अक्षर दिलेलं आहे पहा, छ. तर ते पुढील चित्र पाहून त्या शब्दामध्ये छ हे अक्षर आले पाहिजे असा शब्द सांगा. चित्र पाहिल्या पाहिल्या आपल्याला लगेच लक्षात येतं की ही छत्री आहे. छत्री, छत्री. छत्री हा शब्द तुमच्या वहीमध्ये 5 वेळेस लिहा. त्यापुढे तुम्हाला छ हे अक्षर तुमच्या 2 रेघी वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहायचं आहे. यापुढे तुम्हाला छचे शब्द लिहायचा आहे आणि मोठ्याने वाचायचा आहे. पहिला शब्द दिलेला आहे बछडा, बछडा. यासारखेच आणखी 3 शब्द आपण लिहूयात ज्यामध्ये छ हे अक्षर असणार आहे. इच्छा, इच्छा. छकुली, छकुली. छप्पर, छप्पर. तर बालमित्रांनो, बछडा, इच्छा, छकुली, छप्पर हे शब्द तुमच्या वहीत 5-5 वेळेस लिहा. पुढे पहा, चित्र बघ आणि नाव सांग. तर यामध्ये चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय पहा. षटकोन दिसत आहे आणि त्या पाठीमागे श हे अक्षर दिलेलं आहे. षटकोन, षटकोन. षटकोन हा शब्द तुमच्या वहीत 5 वेळेस लिहा. त्यापुढे श हे अक्षर तुम्हाला तुमच्या 2 रेघी वहीत सुंदर हस्ताक्षरात पान भरून लिहायचं आहे. यापुढे तुम्हाला शचे शब्द लिहायचा आहे आणि मोठ्याने वाचायचा आहे. पहिला दिलेला शब्द आहे विशेष. यासारखेच आणखी 3 शब्द आपण लिहूयात. भाषा, भाषा. पोषण, पोषण. अवशेष, अवशेष. तर बालमित्रांनो, विशेष, भाषा, पोषण आणि अवशेष हे शब्द 5 वेळेस लिहा.